नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण आपल्या बॉम्बे हायकोर्टमध्ये शिपाई व चालक या पदांसाठीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतात त्याच्यामध्ये आपल्याला 30 प्रश्न बघायला मिळतात. तर त्याचा सरावांची सिरीज आपण आपल्या या माध्यमातून सुरू करत आहोत. आज आपला पहिला दिवस आहे. त्यामध्ये बघा आपले प्रश्नांच्या माध्यमातून म्हणजे आपण काय करणार की प्रश्न प्लस त्याचं विश्लेषण याच्या माध्यमातून आपण अभ्यास करून घेणार आहोत. कारण की आपल्याला पेपर कधी बघा 26 एप्रिलला. म्हटल्यावर महिन्याभरावर येऊन आपला ठेपलाय पेपर, तर त्यामुळे आपल्याला आता अभ्यासाबरोबरच सराव फार महत्त्वाचा आणि प्रश्न आपण जास्तीत जास्त बघणं फार महत्त्वाचे आहेत आपल्याला. तर त्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे आपला तांबड्या पेशी ज्या आहेत सायन्सच्या आहेत त्यामध्ये आपल्याला 30च्या 30 प्रश्न आज बघायचे आहेत. पहिला प्रश्न, तांबड्या पेशींचा जो काही आयुष्यांचा काळ असतो तो जीवनकाळ किती दिवसांचा असतो? जे आपल्या रेड ब्लड सेल जे आहेत आरबीसी ज्या आहेत का त्याच्याबद्दल ते विचारत आहे की त्यांचा जीवनकाळ हा किती दिवसांचा असतो? 10 दिवस, 50 दिवस, 120 दिवस आणि 200 दिवस. तर पर्याय क्रमांक 3 जो आहे आपला 120 दिवस हे आपलं योग्य उत्तर आपल्याला असलेलं बघायला मिळतं. जे आपल्या रक्तांमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला पेशींचा समूह बघायला मिळतो. तांबड्या आरबीसी असतात, डब्ल्यूबीसी असतात आणि प्लेटलेट्स असतात. यांच्या माध्यमातून आपल्याला पुढे कृती होताना बघायला मिळते. अचूक पर्याय क्रमांक 3 120 दिवस. तांबड्या पेशी आरबीसी, पांढऱ्या पेशी म्हणजेच आपल्या डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स या सर्व कुठे अस्थिमज्जा म्हटल्यावर का आपल्या बोन मॅरो तयार होतात. बोन मॅरोज मध्ये तयार होतात काय? आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट. आरबीसीचा कार्यकाळ 120 दिवसांचा असतो. नंतर पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्या केवळ 7 ते 8 दिवसांच्या कार्यकाळासाठी अस्तित्वात असतात. आणि आपल्या ह्या ज्या आरबीसी ज्या आहेत त्या काय शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन करण्याचे कार्य करतात. कशाच्या माध्यमातून? आपल्या रक्ताच्या माध्यमातून. त्यांचा आयुष्यकाळ हा आयुर्मान त्यांचा तब्बल 120 ते 124 दिवसांचा असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हटलं आरबीसी 120 डेज, डब्ल्यूबीसी 7 to 8 डेज. पुढचा प्रश्न त्यामध्ये बघा आता पुढचा प्रश्न हा ऑप्टिकल फायबर. आता ऑप्टिकल फायबर ही अशी वस्तू की जी आपण डेली बघू शकतो आपल्या आजूबाजूला. तुम्ही किती अवेअर आहात त्याच्यातनं त्याचं उत्तर आपल्याला सहज मिळते. ऑप्टिकल फायबर संदेश वहनासाठी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्माचा वापर करतो? अपवर्तन, पूर्ण अंतर्गत परावर्तन, विकिरण आणि विवर्तन. तर पर्याय क्रमांक 2 पूर्ण अंतर्गत परावर्तन. आता ऑप्टिकल फायबर पहिले समजून घ्या. ऑप्टिकल फायबर काय आहे आपल्याला की फॉर एक्झाम्पल आपलं वायफाय आहे का त्याचंच अपडेटेड व्हर्जन म्हणजे ऑप्टिकल फायबर की जे संदेशाचं वहन करते आणि ते प्रकाशाच्या वेगाने आपल्याला संदेशाचं वहन करताना बघायला मिळते. की आता बघा इथे याच्यामध्ये दिले बघा ऑप्टिकल फायबर क्रॉस सेक्शन. हे अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या वेवलेन्थ ज्या आहेत त्या आलेल्या बघायला मिळतात. आजकाल वायफाय आणि इंटरनेट नेटवर्कसाठी ऑप्टिकल फायबर्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला. तुम्ही पण स्कूल, कॉलेजेस असेल, गव्हर्नमेंट ऑफिसेस असतील, प्रायव्हेट जे आपले IT सेक्टर्स आहेत, IT हब जे आहेत ऑफिस ते आपण वायफायसाठी ऑप्टिकल फायबरचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहोत. लहान वायर्स मधून अगदी बारीक बारीक कण असलेले एकदम पातळ वायर असतात त्यांच्यातनं प्रकाशाच्या वेगाने संदेश वहन करण्यासाठी ऑप्टिकल फायबरचा वापर होतोय. ऑप्टिकल फायबर प्रकाशाच्या पूर्ण अंतर्गत परावर्तनाच्या तत्वावर काम करत असते. परावर्तनाच्या रिफ्लेक्शनच्या तत्वावर ते काम करत असते. बघा नाही इथून इथं आदळला, इथून तो इथे रिफ्लेक्ट झाला, इकडून इकडे झाला, इकडून इकडे आणि इकडून म्हटल्यावर ती झिगझॅग जी वेव्ह आहे जी लेंथ त्याची निर्माण झाली काय ते रिफ्लेक्ट झाला ना तो ह्या पॉइंटवर त्याचा उजेड आला आणि तो उजेड तो लगेच रिफ्लेक्ट होऊन डायव्हर्ट झालेला आपल्याला बघायला
मिळतो. सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण सूचना आहे बघा की आपण मात्र 75 रुपयाच्या माफक दरामध्ये टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे बॉम्बे हायकोर्ट पदभरतीसाठी. त्यात क्लर्क असेल, शिपाई असेल, चालक असेल, या सर्व पदांचा एकंदरीत अभ्यास त्यातनं आपला होऊ शकतो. कारण की परीक्षा जवळ आल्यावर आपल्याला अभ्यासाबरोबरच प्रश्नपत्रिकांचा सरावही तेवढाच महत्त्वाचा ठरतो, ज्यामध्ये आपल्याला 20 टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली जाणार आहेत की ज्यामध्ये इंग्लिश, मराठी, ग्रामर असेल, कम्प्युटरशी रिलेटेड प्रश्न, मॅथ, रिझनिंग असेल, GS आहे, यांचा सर्वांगीण प्रश्नांचा सराव त्यातनं करून घेतला जाणार आहे की ज्याची फीस मात्र आपल्याला 75 रुपये माफक दरामध्ये उपलब्ध आहे. तर तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकताय. आणि दुसरी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे बघा, संगणकावर आधारित आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे बॉम्बे हायकोर्टसाठी. क्लर्क या भरतीसाठी ज्यांनी अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठी, की ज्याच्यावर ते 10 प्रश्न जे आहेत त्याच्या सरावासाठी, मग त्यात बेसिक टू ॲडव्हान्स आपण संगणकाचे जे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत, ज्या काय त्याच्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या तिथं क्लिअर करून घेतात आणि PYQचं ॲनालाइज तिथं आपण करून देत आहोत. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि तिथून तुम्ही ते ॲक्सेस घेऊ शकता. आणि याची फीस जर बघायला गेलं तर मात्र 75 रुपयामध्ये टेस्ट सिरीज आणि 49 रुपयामध्ये तुम्हाला हे संगणकावर आधारित बॅच बघायला मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे बघा, तर तुम्ही तिथं जॉईन करू शकता की जेणेकरून ही जी PDF आहे समजा ही तुम्हाला बॅकग्राऊंडला जी दिसते त्याच्या नोट्स ज्या आहेत आणि ते जे प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेल्या आहेत, तर तुम्ही त्याच्यावर ॲक्सेस घेऊ शकता. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? पर्याय क्रमांक 1 हायग्रोमीटर, दुसरं बॅरोमीटर, तिसरं अल्टीमीटर आणि चौथं फॅदोमीटर. तर पर्याय क्रमांक 4 फॅदोमीटर जो आहे का त्याचा वापर समुद्राची खोली वापरण्यासाठी, ते सोनार सिस्टीम असतं बघा, सोलार नाही या, सोनार. ती म्हणजे त्याच्यामध्ये समजा आवाज जातोय, ती फ्रिक्वेन्सी जाती का ती आदळती एका पर्टिक्युलर विशिष्ट ह्याच्यावर, कशावर, विशिष्ट पर्टिक्युलर सपाट जमिनीवर, आणि तिथून मग ती रिफ्लेक्ट होऊन परत येते बघा. आता सेम पद्धत आपण सोनार म्हणून समुद्राच्या अंतर्गत असलेली जी जहाजं जातात बघा, पाणबुडी ज्या जातात का, ते ह्याचा अंदाज घेतात. म्हणजे समुद्राच्या आतमध्ये काय आहे याचा अंदाज घेऊन ते मग त्यांचं जहाज जे आहे, जे काही क्रूज मिसाईल आहे किंवा पाणबुडी जी आहे ती पाहताना आपल्याला बघायला मिळते. आणि याची प्रेरणा जी का आपल्याला एक पक्षी बघा, सस्तन प्राणी, सस्तन पक्षी, तो म्हणजे आपला वटवाघूळ, तो अल्ट्राटॉनिक साऊंड प्रोव्हाइड करतो बघा. रात्री दिसतो ना त्याला, तो काय तो आवाज करत जातोय, ती आवाजाची तीव्रता, ध्वनीची तीव्रता एका सपाट याच्यावर आदळते, तो किती याच्यात रिफ्लेक्ट होतोय त्याच्यावरनं तो अंदाज लावतो की पुढे काय असावं. तर आता बघूया आपण दुसरे जे ऑप्शन्स बघा. हे जे सोनार सिस्टीम आहे बघा, इथून रेडार पासून इथे ह्या वेव्स तयार होतात सी फ्लोअर पर्यंत, समुद्र तळापर्यंत. मग त्यामध्ये तुम्हाला मग तो साऊंड इको होत कशावर, दुसऱ्या गोष्टीवर आदळतो पर्यंत ते रेडार कॅप्चर करताना आपल्याला बघायला मिळते. आणि हायग्रोमीटर काय आहे तर हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी, हायग्रोमीटर हवा. त्यानंतर बॅरोमीटर हवेचा दाब मोजण्यासाठी वापरलं जातं. हायग्रोमीटर काय मोजतोय, आर्द्रता, हवेतील काय आर्द्रता, ह्युमिडिटी, मॉइश्चर किती आहे त्याच्यात, मॉइस्ट किती आहे, नमी किती आहे ते मोजतोय. आणि त्याच्यानंतर जो बॅरोमीटर तो हवेतील दाब, प्रेशर किती आहे, हवा किती दाबाच्या प्रेशर बेल्टवर आहे ते मोजण्याचं काम करतोय. अल्टीमीटर हे समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी असतो. बघा आपण एखाद्या पर्वताची, पठाराची उंची बघा, समुद्र सपाटीपासून एवढ्या एवढ्या उंची अंतरावर आहे असं आपण म्हणतो. तर त्यासाठी आपण कशाचा वापर करतो, अल्टीमीटरचा वापर करतो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, हायड्रोफोबिया, पाण्याची भीती वाटणे कोणत्या रोगाचे प्रमुख लक्षण आहे? पर्याय क्रमांक 1 हत्तीरोग, दुसरं धनुर्वात, तिसरं विषमज्वर, चौथं रेबीज. हायड्रोफोबिया, पाण्याची भीती वाटणे. तर पर्याय क्रमांक 4 रेबीज हे त्याचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळते. आता रेबीज काय, बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की कुत्रा चावल्याने होतं, त्याचं प्रमाण कुत्रा, त्याचबरोबर मांजर, माकड यांसारखे इतर जे सस्तन प्राणी आहेत का त्यांच्या सुद्धा चाव्याने सुद्धा ते आपल्याला रेबीज, हायड्रोफोबिया हा होऊ शकतो. त्यामध्ये बघा या रोगामध्ये पाण्याची अत्यंत भीती वाटते आणि यात
याचा इन्क्युबेशन पिरियड जर बघायला गेलं तर 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत असू शकतो. त्यामुळे त्याच्या लस उपलब्ध होतात. बघा, आपल्याला जर एखाद्या अशा प्राण्याने चावा घेतला असेल तर आपल्याला त्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये त्या लस उपलब्ध करून दिले. त्याचे डोस असतात बघा, ते डोस कंप्लीट करणं फार गरजेचे असलेले आपल्याला बघायला मिळतात. समजा त्याचा 3 डोसचा आहे बघा, त्यातला आपण एक घेतलाय, दुसरा पण घेतला, पण तिसऱ्या डोसला आपण काही गेलो नाही, तरी पण आपल्याला धोका असू शकतो. त्या ड्रगची तेवढी मात्रा आपल्या शरीरामध्ये जाणं फार गरजेचे की जेणेकरून आपल्याला रेबीज हा रोग होणार नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. कोणत्या दोषामध्ये व्यक्तीला जवळचे स्पष्ट दिसते परंतु दूरचे दिसत नाही? निकटदृष्टिता, दूरदृष्टिता, मोतीबिंदू आणि रातांधळेपणा. आता निकटदृष्टिता हे त्याचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामध्ये व्यक्तीला जवळचं तर दिसतंय चांगलं, पण लांबचं दिसत नाही. आता मी स्वतःचा चष्मा लावते, मला निकटदृष्टिता मायोपिया आहे म्हणून मी हा चष्मा लावत आहे, बरोबर ना. थिकनेस कमी आहे कॉर्नियाची, त्यामुळे मी तो चष्मा लावते. म्हटल्यावर मला काय आजार आहे? निकटदृष्टिता, ज्याच्यामुळे मला जवळचं तर दिसतंय परंतु दूरचं दिसत नाही आहे चष्मा काढल्यावर. बरेच. आणि दुसरा आहे बघा दूरदृष्टिता. याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला दूरचं क्लिअर दिसते परंतु जवळचं दिसत नाही. हे कशाला? 40 नंतर येतं बघा. वयाच्या 40 नंतर तुम्हाला हा बघायला मिळतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळचं दिसत नाही. तुम्ही घरी तुमच्या आई वडिलांना बघितलं असावं, आजी बाबांना बघितलं असावं, पेपर वाचताना, मोबाईल बघताना, कोणतीही जवळची वस्तू बघताना बघा ते चष्मा लावतात आणि त्या भिंगातनं, त्या टिकलीतनं असतं बघा ते खाली, त्याच्यामध्ये ते बघतात. त्याच्यात त्या एजमधनं बघावं लागतं त्यांना, त्या लेन्समधनं, तेव्हा त्यांना ते दिसत असतं. त्याला काय म्हणतो आपण? दूरदृष्टिता. आणि निकटदृष्टिता काय की आपल्याला जवळचं दिसतंय परंतु दूरचं दिसत नाही. त्यानंतर रातांधळेपणा, व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे होणारा आजार. आणि त्याच्यानंतर मोतीबिंदू, आपल्याला तो एक असं व्हाईट कलरचा डॉट आपल्या डोळ्यामध्ये तयार होतो की जो आपण शस्त्रक्रिया करून काढू शकतो. त्यामध्ये बघा इथे दिलेलं बघा, कॉन्केव्ह लेन्स जो आहे तो कसा आहे आणि फोकल लेंथ कशी आहे, त्याच्यामध्ये मायोपियामध्ये काय, रेटिना कसं काम करतो, फोकस कसा आहे रेटिनावर, या वेव्स देतात, मग त्या पडद्यावर रिफ्लेक्ट होऊन मग ते पुढचं दिसत आहे. त्यामध्ये बघा निकटदृष्टिता, जवळचे स्पष्ट दिसते परंतु लांबचे दिसत नाही. याला काय? निकटदृष्टिता म्हटल्यावर काय? मायोपिया असं म्हणतात. आणि ज्यांना ते एकदम जाड भिंगांचे चष्मे असतात तर दूरचं दिसत नाही म्हणून त्यांना काय? हायपर मायोपिया, हाय मायोपिया असतो. पुढचा प्रश्न बघा, शुष्क बर्फ, ड्राय आईस म्हणजे नक्की काय? गोठलेले पाणी, पर्याय क्रमांक 2 स्थायू रूपातील कार्बन डायऑक्साईड, तिसरं द्रव हायड्रोजन आणि चौथं मिथेन स्फटिक. तर पर्याय क्रमांक 2 स्थायू रूपातील कार्बन डायऑक्साईड हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळतं. कारण की ते बर्फ आहे पण ड्राय आईस म्हणजे काय? ज्वलनशील आहे तो. बर्फ, बर्फ म्हणजे स्थायू रूपातील कार्बन डायऑक्साईड होय. हा बर्फ नेहमी बर्फासारखा वितळून ओला होत नाही. बर्फासारखा तो वितळून ओला होत नाही. आणि याचे तापमान जर बघायला गेलो तर -79 डिग्री सेल्सिअस ते -109 डिग्री सेल्सिअस पर्यंत असलेला आपल्याला बघायला. प्रश्न बघा, पृथ्वीच्या वातावरणात सर्वात खालचा थर कोणता असतो? पर्याय क्रमांक 1 तपांबर, दुसरं स्थितांबर, तिसरं दलांबर आणि चौथं बाह्यांबर. तर पर्याय क्रमांक 1 तपांबर हे त्याचं योग्य उत्तर बघायला मिळतं. सर्वांनी शाळेत भूगोलच्या पुस्तकांमध्ये अशी त्रिकोणाकृती आकृती बघितली असावी बघा. त्यामध्ये अशी एक लेयर असते, मग ही दुसरी एक लेयर येतात, त्याच्यावर तिसरी एक लेयर देतात आणि चौथी एक लेयर देतात. ही सर्वात खालची ही जी लेयर आहे का, ही आहे तपांबर, की ज्याच्यामध्ये वातावरणाशी संबंधित जेवढ्या काही हालचाली आपण बघतो, मेघगर्जना, पाऊस पडणे, या जेवढ्या काही वातावरणाशी संबंधित घटना आपण बघतो त्या तपांबरामध्ये होतात. की जो ॲव्हरेज आपल्याला जर बघायला गेलं त्याचा असेल तर ॲव्हरेज 30 किलोमीटर पर्यंत
बघायला मिळते. पोल्सवर, पोलार रिजनवर ते 15 ते 20 किलोमीटर आणि इक्वेटरवर, विषुववृत्तावर ते 80 किलोमीटर पर्यंत बघायला मिळतं. त्याचं ॲव्हरेज सरासरी जर काढलं तर ते 30 किलोमीटर पर्यंत तपांबर आपल्याला बघायला मिळतं. त्याच्या वरचा एक लेअर आहे बघा, तपांबराच्या वरती एक लेअर असते बघा आपली, ती आहे स्थितांबर. ती लेअर आहे का स्थितांबर, त्याला काय म्हणतो आपण, इथे आहे आपला O3, त्यावर काय आपला ओझोन, आपल्याला जो UV रेज पासून, सूर्यापासून येणाऱ्या UV रेज पासून आपलं संरक्षण करतो. त्याच्यानंतर आहे बघा दलांबर, त्याच्यावरती कसे आहे दलांबर, जे आपल्या रेडिओ वेव्ह ज्या आहेत का त्याच्यातनं येत असतात. आणि त्याच्यावर आहे बाह्यांबर, मिझोस्फिअर ज्याला आपण म्हणतो. का बाह्यांबर त्याला. अशा 3-4 लेयर्स मध्ये वातावरण असलेलं बघायला मिळतं, की ज्यामध्ये सर्वात खालची लेअर काय आहे, तपांबर, 2 नंबर स्थितांबर. हे पृथ्वीपासून पहिला दुसरा नंबर देत आहोत आपण. आणि जर आपण अंतरिक्ष मधनं जर बघाल तर बाह्यांबर सर्वात पहिले, त्याच्यानंतर आपल्याला स्थितांबर बघायला मिळते, दलांबर बघायला मिळते आणि तपांबर बघायला मिळते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एक्सप्लेनेशन पण आहे बघा, की ही जी लेअर आहे, हा खालचा हा जो काय पोर्शन आहे आपला, हा पोर्शन हा काय ट्रोपोस्फिअरचा आहे, तपांबराचा असून तो जमिनीपासून सुमारे 100 किलोमीटर पर्यंत आहे, की जो ध्रुवांवर, कारण की ध्रुवांवर का 15 ते 20 आहे, कारण की ध्रुवांवर काय आहे, ग्रॅव्हिटीचा फोर्स सर्वाधिक आहे. आणि त्याच्यानंतर विषुववृत्तांवर, इक्वेटरवर तो आपल्याला 80 किलोमीटर पर्यंत बघायला मिळतं, कारण की तिथे ग्रॅव्हिटेशनल पुल आपल्याला पोल्सच्या तुलनेने कमी आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा क्रम, पहिलं तपांबर, दुसरं स्थितांबर, तिसरं दलांबर आणि चौथं बाह्यांबर. ओझोन वायू हा स्थितांबरात सेकंड लेअर मध्ये असतो, जो अतिनील किरणांपासून आपलं संरक्षण करत असतो. म्हटल्यावर इकडे तपांबर, त्याच्यावरती स्थितांबर, त्याच्यावरती जर बघायला गेलो तर आपले दलांबर आणि वरती अयनांबर, अशा लेयर्स मध्ये असलेला आपल्याला बघायला. त्यानंतर बघा हिराकूड हे जगातील सर्वात लांब धरण कोणत्या नदीवर बांधले गेलेले आहे. पर्याय क्रमांक 1 महानदी, दुसरा भागीरथी, तिसरा नर्मदा आणि चौथा कावेरी. तर पर्याय क्रमांक 1 महानदी हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळतं. हिराकूड धरण कुठे आहे, महानदीवर, ओडिसा जिल्ह्यात, सॉरी ओडिसा राज्यात. आणि महानदीचा उगम कुठून होतोय, छत्तीसगड मधून. आणि त्याचा अंत ओडिसा मधनं मग ते कुठे जात आहे, बंगालच्या उपसागरामध्ये. आणि हे धरण जर बघायला गेलो, हिराकूड धरण सर्वात लांब धरण म्हटल्यावर तब्बल ते 25.5 किलोमीटर लांब आहे. 25.5 किलोमीटर म्हटल्यावर 20 किलोमीटरवर शहर संपत आहे आपलं संभाजीनगर. हे 25.5 किलोमीटरवर आपलं एक पूर्ण मोठं एवढं धरण आहे, की जे आपण आपल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मध्ये टेनेसे नदी खोरे प्रकल्प जो आहे का, त्याच्या धर्तीवर बनवलेलं आहे. आता टेनेसे नदी धरती खोरे प्रकल्प कुठे आहे, अमेरिकेमध्ये. त्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा आदर्श घेऊन आपण ते हिराकूड डॅम महानदीवर ओडिसामध्ये बनवलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर कोसी नदीवर, त्याच्यानंतर अशा सगळ्या इतर ज्या नद्या आहेत आपल्या, त्याच्यावर फराका बैराज, ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला बघायला मिळतात. आणि अजून एक गोष्ट आहे महत्वाची बघा, सर्वात लांब धरण जर आपण बघितलं तर हिराकूड म्हणतोय आपण, की जे आपल्याला महानदीवर बघायला मिळते. परंतु जर प्रश्न असा असता की सर्वात उंच धरण कोणतं आहे तर भारतातील, मग आपण काय दिलं तर ते आहे टेहरे धरण.
तेहरी डॅम, तेहरी धरण, जे कुठे आपल्याला भागीरथी नदीवर बघायला मिळते. हे राज्य कोणतं तर उत्तराखंड राज्यामध्ये आपल्याला बघायला. प्रश्न बघा, महानदी हिराकूड डॅम, हा डॅमचा फोटो तुम्हाला दिसत असावा. ओडिशा राज्यातील संबलपूर जिल्ह्यामध्ये आहे. 25.5 किलोमीटर लांब आहे आणि सर्वात उंच तेहरी धरण भागीरथी नदीवर आहे. भारताच्या किनारपट्टीला लागून असलेले एकूण किती राज्य आहे? पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 9 आणि पर्याय क्रमांक 4 10. तर त्यामध्ये बघा, किनारपट्टीला लागून असलेले घटक राज्य इथे विचारलेले आहेत. समजा असा भारताचा मॅप जर आपण सुरू केला, एक एक राज्य आपण जर मोजायला गेले, सुरुवातीला आपण गुजरात घेऊया पहिलं राज्य, दुसरं महाराष्ट्र, तिसरं इथे गोवा, चौथं कर्नाटक, पाचवं केरळ, सहावं तामिळनाडू, सातवं आंध्र प्रदेश, आठवं ओडिसा आणि 9वा पश्चिम बंगाल. तर पर्याय क्रमांक 3 9 राज्य हे आपलं योग्य उत्तर ठरेल. परंतु जर केंद्रशासित प्रदेश विचारले तर इथे जर राज्यांच्या ऐवजी जर केंद्रशासित प्रदेश हा शब्द लिहिलेला आला असता तर त्याचं उत्तर राहिलं असतं बघा आपलं पर्याय क्रमांक 4. आता ती 4 कोणकोणती? सगळ्यात पहिले आपण इकडे बघतो बघा, अंदमान निकोबार बेट, दुसरे बघा लक्षद्वीप, अरबी समुद्रामध्ये आपल्याला बघायला मिळते इथे. त्यानंतर अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्र सोबत सीमा असलेलं बघा इथे दादरा नगर हवेली व दमन आणि दीव बघायला मिळते. तिसरं आणि चौथा आहे बघा आपल्याला 4 टप्प्यांमध्ये बघायला मिळतं, ते म्हणजे आपला पॉंडिचेरी. तर केंद्रशासित प्रदेश विचारली तर 4 आणि घटक राज्य विचारली तर 9. आणि एकंदरीत किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश हे सीमेवर आहे, सागरी सीमा असलेले विचारले तर त्याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 13. त्यामध्ये बघा ते मॅप दिलेला आहे बघा, हा इथून गुजरात पासून 1, महाराष्ट्र 2, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल 9 घटक राज्य आपल्याला आहेत. सर्वाधिक समुद्र किनारा हा गुजरात राज्याला आहे, सर्वात कमी समुद्र किनारा हा गोव्याला आहे. 9 राज्य 4 केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे, लक्षात आली असावी. युरोप आणि आफ्रिका या 2 खंडांच्या दरम्यान कोणता समुद्र आहे? वरती युरोप, दक्षिणेला आफ्रिका, यांच्यामध्ये कोणता समुद्र आहे? पर्याय क्रमांक 1 लाल समुद्र, दुसरं भूमध्य सागर, तिसरं मृत सागर आणि चौथं अरबी समुद्र. तर पर्याय क्रमांक 2 भूमध्य सागर, मेडिटेरियन सी हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळते. या मॅप मध्ये तुम्ही बघत असावा. वरती युरोप, इटली, खाली आफ्रिका. इकडे जिब्राल्टर ची स्ट्रेट ऑफ समुद्रधुनी आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर इकडे ब्लॅक सी आपल्याला बघायला मिळतो, टर्की पासून उत्तरेला, युक्रेनच्या दक्षिणेला. त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे जाल तसं तर कॅस्पियन सी, अरबी समुद्र तुम्हाला भारतामध्ये बघायला मिळतो. जो मृत समुद्र डेड सी जॉर्जिया जवळ तुम्हाला इकडे ह्याच मॅपवर इकडे ह्या पोर्शनला आपल्याला बघायला मिळतो. त्यामध्ये बघा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 लातूर, दुसरं गडचिरोली, तिसरं पुणे, चौथं छत्रपती संभाजीनगर. तर त्यामध्ये बघा सर्वाधिक कमी वनक्षेत्र आपल्याला लातूर या जिल्ह्यात. सर्वाधिक जर विचारलं असतं तर पर्याय क्रमांक 2 गडचिरोली हे तर आलं. गडचिरोली तब्बल 70% क्षेत्रफळ आहे जिल्ह्याचे त्याच्या वनक्षेत्र असलेलं बघायला मिळते. आणि आयडियली फॉरेस्ट रिपोर्ट नुसार किती असायला हवं? 33%. हे आहे किती प्रत्यक्षात? 21%. तर आपण किती 12% मागे आहोत. लातूरमध्ये सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे, सर्वाधिक गडचिरोलीमध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा कोयना जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राचे काय म्हणतात? ज्ञानगंगा, भाग्यलक्ष्मी किंवा भाग्यरेषा, अमृतकुंभ आणि जीवन वाहिनी. कशाला? कोयना जलविद्युत प्रकल्पाला आपल्याला विचारत आहे. तर पर्याय क्रमांक 2 भाग्यलक्ष्मी उत्तर आपल्याला असलेलं
बघायला मिळते. कोयना काय, कृष्णा नदीची उपनदी असलेला धरण प्रकल्प आपल्याला बघायला मिळतोय. सगळ्यात मोठा हायड्रो पॉवर प्लांट आहे आपल्या महाराष्ट्रातील तो नॉर्वेच्या तंत्रज्ञानाचा वापर करून लेक टॅपिंग जे आहे का ते इथे केलं जातं. त्याबरोबर बघा भीमा आणि कृष्णा नद्यांचा संगम कोठे होतो. पर्याय क्रमांक 1 कराड, रायचूर, तिसरं नरसोबाची वाडी आणि चौथं वाई. तर रायचूर हे ठिकाण योग्य उत्तर आहे. आता जर आपण बघायला गेलो भीमा नदी भीमाशंकर पासून उगम नदी आणि तेच जर आपण बघितलं इकडे महाबळेश्वर पासून कृष्णा नदीचा उगम आणि ती कर्नाटकमध्ये जाते. आता कर्नाटकमधील रायचूर ह्या ठिकाणी हे दोन नद्या आपल्याला एकत्र झालेल्या बघायला मिळतात. आता कराड काय, आपल्याला कराडला प्रीती संगम प्रसिद्ध आहे बघा, यशवंतराव चव्हाणांचं गाव. त्यानंतर नरसोबाची वाडी जर बघायला गेली तर तिथे आपल्याला कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम बघायला मिळतो. हेच कराडमध्ये जर बघायला गेलं आपण तर आपल्याला कृष्णा आणि कोयना यांचा प्रीती संगम बघायला मिळतो. हे बघा इथं भीमाशंकर पासून उगम होतोय रायचूर इथं, महाबळेश्वर पासून कृष्णाचा उगम होतोय, कर्नाटकमध्ये फ्लो करत जाते, इकडे रायचूरमध्ये कर्नाटक राज्यामध्ये त्याचा मिश्रण झालेलं बघायला मिळतं. नरसोबाची वाडी, कृष्णा आणि पंचगंगा बघायला. उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे वय किती. पर्याय क्रमांक 1 60 वर्षे, पर्याय क्रमांक 2 62 वर्षे, पर्याय क्रमांक 3 65 वर्षे आणि पर्याय क्रमांक 4 58 वर्षे. पर्याय क्रमांक 2 62 वर्ष हे योग्य उत्तर आहे. की काय, हायकोर्टचे जे न्यायाधीश आहे, हायकोर्टचे जे जज आहे का त्यांचं निवृत्ती वय विचारतात. ते जर इथं उच्च न्यायालयाच्या ऐवजी सर्वोच्च न्यायालय असतं तर उत्तर असतं पर्याय क्रमांक 3 65 वर्ष. तेच सर्वोच्चच्या ऐवजी जिल्हा न्यायालय असतात तर असतं उत्तर पर्याय क्रमांक 1 60 वर्ष. जिल्हा न्यायालय 60 वर्षे, हायकोर्ट 62 आणि सुप्रीम कोर्ट 65. नंतर बघा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीचा अधिकार कोणाला असतो. पर्याय क्रमांक 1 मुख्यमंत्री, राज्यपाल, तिसरं राष्ट्रपती आणि चौथं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. हायकोर्टचे जज तिचा अधिकार आपल्याला राष्ट्रपतींकडे असलेला बघायला मिळतो, परंतु ते राष्ट्रपती संबंधित राज्याच्या राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून त्यांची नियुक्ती आपल्याला करताना बघायला मिळते. आणि यांना शपथ मात्र कोण देत आहे, राज्यपाल देतात. इथे माहिती आपण दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली. बॉम्बे हायकोर्टची स्थापना कधी झाली आहे. त्याचा पदभरतीसाठी तुम्ही अभ्यास करत आहात. त्याची स्थापना वर्ष बघा 14 ऑगस्ट 1862, दुसरं 1861, चौथं 18 ऑगस्ट 1863 आणि 1963. पर्याय क्रमांक 1 14 ऑगस्ट 1862 हे योग्य उत्तर आहे. कारण की 1861चा जो कायदा आहे का त्याच्या अंतर्गत 3 हायकोर्ट्सची निर्मिती आपल्याला बघायला मिळते. बॉम्बे, एक मद्रास आणि एक कलकत्ता. मध्ये त्यांची स्थापना झालेली आपल्याला बघायला. लॉर्ड कॅनिंग यांच्या कारकिर्दीत 1861च्या कायद्यानुसार ही स्थापना झाली. बॉम्बे, मद्रास, कलकत्ता येथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली 62 मध्ये. संविधानाच्या कोणत्या कलमात ग्रामपंचायतींच्या स्थापनेची तरतूद केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 51 कलम, दुसरा पर्याय क्रमांक कलम 44, तिसरा कलम 32 आणि चौथा पर्याय कलम 40. कशाची, ग्रामपंचायतींच्या स्थापनेच्या तरतुदीविषयी विचारत आहे. तर पर्याय क्रमांक 4 कलम 40 हे आपल्याला ग्रामपंचायतीच्या स्थापनेशी संबंधित असलेलं बघायला मिळते. 51 मध्ये काय, आंतरराष्ट्रीय शांतता. त्यानंतर 44 काय, समान नागरी कायदा.
त्याच्यानंतर 32 काय, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. हे कोणासाठी घटनात्मक उपाययोजना 32 नुसार कोणाला? फक्त आणि फक्त आपल्या SC ला, म्हटल्यावर काय, सुप्रीम कोर्टला. त्याचबरोबर आपले जे हायकोर्ट्स जे आहेत, SC जे आहेत, त्यांच्यासाठी पण एक कलम आहे, जो आहे 200. प्रश्नाकडे वळूया आपण. समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, गोवा, तिसरं केरळ आणि चौथं उत्तराखंड. आता इथे बघा, तुम्ही गोवा आणि उत्तराखंड मध्ये कन्फ्युज व्हाल, पण पर्याय क्रमांक 4 उत्तराखंड हे आपल्याला योग्य उत्तर असलेलं बघायला मिळतं. गोवा का नाही? कारण की गोवा आपल्याला फ्रेंच वसाहतींपासून आपण बरोबर, सॉरी पोर्तुगीजांपासून आपण स्वतंत्र केलं. तिथे पहिल्यापासून समान नागरी कायदा लागू होता, परंतु आता रिसेंटली आपण कोणत्या राज्याने केला असेल तर तो उत्तराखंड राज्याने आपल्याला केलेला बघायला मिळतो. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी की जिल्हाधिकारी. आता त्यामध्ये पर्याय क्रमांक 2 मुख्य अधिकारी हे योग्य उत्तर आहे. त्यामध्ये बघा, ग्रामपंचायत जी असते बघा आपली, त्याचा प्रशासकीय प्रमुख कोण आहे? आपल्याला आपला ग्रामसेवक. त्यानंतर जर बघायला गेले आपल्या पंचायत समिती, हायरार्की आहे ना ही आपली पंचायत समिती. पंचायत समितीमध्ये कोण? आपल्याला BDO म्हटल्यावर काय, गट विकास अधिकारी. ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, BDO चे नाव म्हणून. मग हे मुख्य कार्यकारी अधिकारी जे कोण? आपले CEO. माहितीचा अधिकार कोणत्या साली लागू झाला? 15 जून 2005, 12 ऑक्टोबर 2005, 21 ऑक्टोबर 2005 आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर 21 ऑक्टोबर 2010. तर पर्याय क्रमांक 2 12 ऑक्टोबर 2005 या दिवशी आपण RTI जो आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, हा लागू केलेला आहे. आचार्य विनोबा भावे यांचा पवनार आश्रम कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 नाशिक, दुसरं वर्धा, पुणे आणि चौथं नागपूर. तर पर्याय क्रमांक 2 वर्धा हे आपल्याला योग्य उत्तर आहे. वर्धा इथे आश्रम आहे बघा ते. भावे यांचं, आणि इथूनच त्यांनी मग ते भूदान चळवळीसाठी कार्य केलेलं बघायला मिळतं. त्याचबरोबर वैयक्तिक सत्याग्रह जेव्हा, त्यावेळेला पण आपल्याला भावेंचं योगदान आपल्याला बघायला मिळतं. क्विट इंडियाच्या वेळी. प्रश्न, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? पर्याय क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर, दुसरं बंकिमचंद्र चॅटर्जी, तिसरं साने गुरुजी आणि चौथं कुसुमाग्रज. तर पर्याय क्रमांक 2 बंकिमचंद्र चॅटर्जी हे त्याचं योग्य उत्तर आहे. आनंद मठ या कादंबरीतनं आपल्याला वंदे मातरम आपल्याला आलेलं बघायला आहे, की जे आपलं काय राष्ट्रगान. राष्ट्रगीत काय आहे तर जनगणमन आपण जे म्हणतो. त्यानंतर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती? तर पर्याय क्रमांक 1 प्रतापगड, दुसरं रायगड, तिसरं पन्हाळा आणि चौथं राजगड. सगळ्यात साधं सरळ बघा, रायगड हे त्याचं योग्य उत्तर असलेलं बघायला मिळते. आणि राज्याभिषेक कधी आपला? 6 जून
1674. रायगड ही स्वराज्याची पहिली आपण राजधानी म्हणून, अधिकृत राजधानी म्हणून बघतो. त्यानंतर बघा, सती प्रथा बंद करण्यामागे कोणत्या भारतीय समाजसुधारकांचा मोठा वाटा होता? पर्याय क्रमांक 1 राजाराम मोहन राय, जगन्नाथ शंकर सेठ, आणि त्यानंतर तिसरा पर्याय बघा लोकहितवादी, चौथा आगरकर. तर सतीबंदीसाठी राजाराम मोहन राय यांचं मोठं योगदान असलेलं आपल्याला बघायला मिळते. आणि सतीबंदी कायदा कधी? लॉर्ड बेंटिंगच्या काळात आपल्याला 1829 मध्ये आलेला बघायला मिळतो. काय? सतीबंदी कायदा. पण त्याच्या अगोदर 1823 ला राजाराम मोहन राय तसेच जगन्नाथ शंकर सेठ यांनी आपल्याला ब्रिटनकडे एक अर्ज दिला होता बघा, दोघांनी त्यांच्या सहीनिशी, की सतीबंदी भारतामध्ये करण्यात यावी म्हणून. त्यानंतर बघा, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोस, पर्याय क्रमांक 2 रासबिहारी बोस, पर्याय क्रमांक 3 लाला लाजपत राय, पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी. तर पर्याय क्रमांक 2 रासबिहारी बोस हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यामध्ये बघा, 1942 मध्ये रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. संस्था पुढे आझाद हिंद सेनेचा पाया मांडली केली. त्यानंतर बघा, सर्वात तरुण ग्रँड मास्टर होण्याचा मान अलीकडेच कोणी पटकावला आहे? प्रज्ञानंद, अभिमन्यू मिश्रा, तिसरं डी गुकेश, आणि चौथं विश्वनाथ आनंद. तर पर्याय क्रमांक 2 अभिमन्यू मिश्रा हे त्याचे योग्य उत्तर आहे. या अगोदर हा मान डी गुकेश याकडे होता भारताचा, ज्याने वयाच्या 18व्या वर्षी हा मान मिळवला होता. आणि हा अभिमन्यू मिश्रा जे आहे त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी हा मान मिळवलेला आहे. ग्रँड मास्टर बनण्याचा किताब त्यांनी प्राप्त केलेला. सर्वात तरुण ग्रँड मास्टर म्हणून त्यांना जगातील, फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात तरुण ग्रँड मास्टर होण्याचा अधिक बहुमान त्यांनी पटकावलेला आहे. मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित होते? पर्याय क्रमांक 1 क्रिकेट, पर्याय क्रमांक 2 हॉकी, पर्याय क्रमांक 3 फुटबॉल, आणि पर्याय क्रमांक 4 टेनिस. पर्याय क्रमांक 2 हॉकी ते संबंधित होते. त्यांना हॉकीचे जादूगर म्हटलं जात होतं बघ. त्यांच्याच नावाने आपला सर्वोच्च खेल क्रीडा पुरस्कार जो आहे बघा, खेलरत्न, तो दिला जातो. अचूक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वक्र, टीचा, ढोबळ, आणि बिनचूक. आपल्याला काय समानार्थी शब्द सांगायचा आहे? तर पर्याय क्रमांक 4 बिनचूक हा अचूक ह्या शब्दाचा समानार्थी शब्द, दोघांचा अर्थ तोच आहे. ह्याचा पण अर्थ करेक्ट आणि त्याचा पण अर्थ करेक्ट. त्यानंतर बघा पुढचं वाक्य, प्रचार पूर्ण करा. आभाळ फाटणे. आता आभाळ फाटणे म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 पाऊस पडणे, दुसरं सर्व बाजूंनी संकट येणं, तिसरं खूप आनंद होणे, आणि ढग फुटणे. तर पर्याय क्रमांक 2 सर्व बाजूंनी संकट येणे, आभाळ फाटणे हे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा, पुस्तक या शब्दाचे एक वचन ओळखा. पुस्तके या शब्दाचं एक वचन ओळखायचं आहे. पुस्तक, पर्याय क्रमांक 2 पुस्तकी, पर्याय क्रमांक 3 पुस्तका, आणि पर्याय क्रमांक 4 पुस्तक. तर पर्याय क्रमांक 1 पुस्तक हे त्याचं एक वचनी आपल्याला बघायला मिळतं, की ज्याचं अनेक वचन आपल्याला पुस्तके असलेलं बघायला मिळतं. तर अशा रीतीने आपण आपले शिपाई या पदासाठीचे असलेले ही क्वेश्चन सिरीज आहे, त्यातले आजचे 30 प्रश्न बघितलेले आहे. आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच भेटू. तर त्यासाठी त्या अगोदर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे की आपण डायरेक्शन अकॅडमी मार्फत 20 टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहेत, त्या बॉम्बे हायकोर्ट पदभरतीसाठी उपयुक्त ठरतील, की ज्याची फीस आपण मात्र 75 रुपये ठेवलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही तिचा ॲक्सेस घेऊ शकता. त्याचबरोबर क्लर्क या पदासाठी ज्यांनी अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठी संगणकावर आधारित आपण बॅच लॉन्च केलेली आहे.
ती मात्र 49 रुपयामध्ये आहे, की ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स मिळतील आणि PYQचं ॲनालिसिस त्यात तुम्हाला मिळणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तुम्ही त्याच्यावर ॲक्सेस घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्या डायरेक्शन अकॅडमीचं जे सरळ सेवेचं जे ॲप आहे त्याच्यावर आपण 1499 रुपयाच्या माफक दरामध्ये ऑल इन वन सरळ सेवेची बॅच आपण लॉन्च केलेली आहे, त्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्याचबरोबर PDF स्वरूपात नोट्ससुद्धा तुम्हाला संबंधित पदांच्या बघायला मिळतील, की ज्याच्यामध्ये सर्व सरळ सेवा ज्या आहेत आपल्या तलाठी असेल, ग्रामसेवक, नगर परिषद, आरोग्य भरती या सर्व सरळ सेवांचा अभ्यास तुमचा 1499 रुपयाच्या दरामध्ये होणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता. तसंच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, की जेणेकरून आजचं हे जे व्हिडिओ लेक्चर झालेलं आहे त्याची तुम्हाला PDF तिथे मिळून जाणार आहे. धन्यवाद.